नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। बर, टीटी 25 दिवसामध्ये आपल्याला परिपूर्ण तयारी करायची आणि यामध्ये लास्ट अँड बेस्ट स्ट्रॅटेजी परीक्षा परिषदेनं निर्देशित केल्याप्रमाणे आणि आपल्याला जी संदर्भ साहित्याची यादी दिली त्यानुसार आपण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या 30 प्रश्नांच्या 10 टेस्टचा विजयपथ सीडीपी नावाचा टेस्ट सिरीजचा कोर्स लॉन्च केलेला आहे। आणि तो कोर्स का स्पेशल आहे, का तो 30 पैकी 30 मार्कांसाठी सर्वोत्तम ठरणार आहे, याच्यासाठी आजचे प्रश्न पहा। 30 प्रश्न पहिली टेस्ट आहे, त्यातल्या पहिल्या 15 प्रश्नांचं विश्लेषण केलंय। आता दुसऱ्या 15 प्रश्नांचं विश्लेषण पहा। अशाच प्रकारे 30 प्रश्न 10 टेस्ट म्हणजे 300 प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत। ज्ञान आकलन आणि उपयोजनावर आधारित सर्व घटक आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत। मात्र जे व्यायामपी टॉपिक आहेत त्यावर जास्त फोकस करणार आहोत, त्यावर जास्त काठिण्य पातळीचे प्रश्न घेणार आहोत। चला पाहूया मग आपण। पहिल्यांदा एकदा लेक्चरला लाईक करा बघा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा प्रश्न पहिला वाचा। पहिला प्रश्न वाचा बघा, फार महत्त्वाचे प्रश्न आहेत, फार महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत। अध्ययनाच्या प्रक्रियेत अनुभव आणि वर्तन बदल यांचा संबंध कसा असतो? तर प्रत्येक वर्तनातील बदल हा अध्ययनाचा भाग असतो। वर्तनातला प्रत्येक बदल अध्ययनाचा भाग असतो का? ढेरी वाढली, केस गळाले, असं चालणार आहे का? नाही, म्हणजे चुकीचं आहे। मग तो तात्पुरता, आणि तात्पुरता तर नसतोच, म्हणजे ऑप्शन नंबर 1 क्लिअर चुकीचा आहे। केवळ परिपक्वतेमुळे होणारे वर्तनातील बदल हे अध्ययनाचे एक रूप आहे, अजिबात नाही। परिपक्वतेमुळे वर्तनात जे बदल होतात ते अध्ययनाचे बदल नसतात। मॅच्युअर झाला, बरोबर, मॅच्युअर झाला, मिशा आल्या, दाढी आली, म्हणजे काय अध्ययन झालं वय? नो। आता तिसऱ्या क्रमांकाला जाऊ। केवळ अनुभवामुळे वर्तनात होणारा तुलनात्मक बदल, केवळ अनुभवामुळे वर्तनात होणारा तुलनात्मक दृष्ट्या स्थायी बदल फार महत्वाचा आहे। पहा, अध्ययनाची व्याख्याच काय आहे, तर कायम स्वरूपाचा बदल महत्वाचा आहे, टिकाऊ स्वरूपाचा बदल महत्वाचा आहे। आणि कशामुळे? अनुभवामुळे। म्हणजे हे वैशिष्ट्य बरोबर आहे। क विधान उत्तर आपलं आहे। पण ड वाचूया आपण। अध्ययनासाठी वर्तनात बदल होणे अनिवार्य नाही। मग कशाला अध्ययन करायचं? अरे अपेक्षित वर्तन परिवर्तनासाठी तर अध्ययन करतो आपण। केवळ माहिती मिळून कुठं जायचं वय? बेलवंडीला। ओके, ऑप्शन नंबर क आपलं उत्तर। पुढचा प्रश्न, शिक्षण आणि अध्ययन यातील मुख्य फरक कोणता? पहा, अशा प्रकारचे फरक येतात: वाढ, विकास, मापन, मूल्यमापन, अवबोध, प्रतिमा, शिक्षण, अध्ययन, अध्यापन, आणि ते आपल्याला समजून घ्यायचंय। असे प्रश्न आलेत इथून पुढे येणारे, आणि त्याच्यामुळे हा पहा, शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे, तर अध्ययन ही व्यक्तिगत प्रक्रिया आहे। हे विधान बरोबर आहे, पण याच्यापेक्षा पॉवरफुल आहे का? चेक करू आणि मग इकडे येऊ। दुसरा, शिक्षण ही अनौपचारिक प्रक्रिया आहे। शिक्षण ही अनौपचारिक कुठं? औपचारिक, अनौपचारिक, सहज, सगळ्याच प्रकारची, म्हणजे हे लिमिटेड आहे किंवा चुकीचं आहे। तर अध्ययन औपचारिक आहे, असंही नसतंय, चुकलं। शिक्षणाशिवाय अध्ययन होणे अशक्य, शिक्षणाशिवाय अध्ययन होणे अशक्य आहे, तर असंही काही नाही, अध्ययन होतंय आयुष्याच्या अनुभवामध्ये, प्रवासामध्ये चालू राहतंय। तर हे जरा विचित्र वाटतंय। अध्ययन केवळ वर्गातच शक्य आहे, तर शिक्षण कुठे? अध्ययन ही वर्गाच्या बाहेर होतंय की, आणि शिक्षण कुठेही घेता येते। तर अशा रीतीनं ड सुद्धा बरोबर वाटत नाहीये। तर उत्तर मग आपलं क्लिअर कट ऑप्शन नंबर 1च आहे। शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे, विद्यार्थी शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रिया होते, म्हणजे सामाजिक एकापेक्षा जास्त मध्ये। त्यानंतर अध्ययन एक व्यक्तिगत, अध्ययन हा व्यक्ती विद्यार्थी स्वतः करू शकतोय, म्हणजे त्याला व्यक्तिगत म्हणू शकतो आपण, बरोबर। ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर आहे अविधान। पुढे, अध्ययनाचं स्वरूप विचारात घेता अध्ययनी प्रक्रिया आहे। ओके, उत्पादित गोष्ट नाही। या विधानाचा अर्थ काय विचारला? अशा प्रकारचे विधान सुद्धा आलेत आणि त्याचा अर्थ विचारलेला आहे। मग पहा, अध्ययन कधीही संपत नाही, अध्ययन कधीही संपत नाही।
कंटिन्यू चालू राहतं असं सांगायचं थोडं बरं वाटतंय, चला काय अडचण नाही. पुढे अध्ययनातून मिळणारे गुण महत्वाचे नसून ती ज्ञान मिळवण्याची पद्धत महत्वाची आहे, हे जास्त महत्वाचं आहे. जास्त बरोबर आहे. अध्ययन ही केवळ पुस्तकी माहिती मिळवण्याची क्रिया आहे, रॉंग. अध्ययन विशिष्ट वयातच थांबते, रॉंग. तर 100% उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर 2 ब आपलं विधान आहे, ब आपलं राईट आन्सर आहे. पुढे खालीलपैकी अध्ययनाचे कोणते वैशिष्ट्य सर्वात महत्वाचे, आता सर्वात महत्वाचे, बायचान्स चारही विधान असले तरी मोस्ट इम्पॉर्टंट. अध्ययने वर्तनातील केवळ तात्पुरता बदल अध्ययन नाहीच, टिकाऊ स्वरूपातला, म्हणजे चुकीचंच. अध्ययन हे हेतुपूर्ण कार्य आहे, हेतुपूर्ण आहे, हे बरोबर आहे. अध्ययन केवळ मानवामध्येच आढळते असं नाही, सर्व प्राण्यांमध्ये आढळते, फरक हवे. अध्ययन पूर्णपणे अनुवांशिक घटकावर अवलंबून असते असं नाहीये, अनुवंश असेल, परिसर असेल, मानसिक प्रक्रिया असेल, सर्वांवरच अवलंबून आहे आणि म्हणून तेही चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 2च बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 ब विधान बरोबर आहे. नेक्स्ट, परिपक्वता आणि अध्ययन यातील सूक्ष्म फरक काय? परिपक्वता मॅच्युरिटी आणि अध्ययन यातला सूक्ष्म फरक ओळखा. पहिलं विधान पहा, परिपक्वता ही सरावावर अवलंबून आहे, तर अध्ययन नैसर्गिक. उलट झालंय, परिपक्वता ही वयानुसार वाढत असते की नाही, मॅच्युरिटी, बरोबर का नाही? तर याचा अर्थ काय? अविधान चुकीचं आहे. दुसरं विधान पहा, परिपक्वता ही शारीरिक वाढीवर आधारित आहे, बरोबर आहे. तर अध्ययन अनुभवावर आधारित आहे, यस, ऑप्शन नंबर ब 2 बरोबर आहे. परिपक्वता ही मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. कशी काय मानसशास्त्रीय? तर अध्ययन शारीरिक आहे, उलट केलं. या दोन्ही प्रक्रियात कोणताही फरक नाही, फरक आहेच असं कसं म्हणता येईल? म्हणून ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर ब विधान आपलं बरोबर आहे. नेक्स्ट, अध्ययन वक्रातील पठारावस्था निर्माण होण्याचे मानसशास्त्रीय कारण खालीलपैकी कोणते? आता अध्ययन वक्रातील पठारावस्थेवर आतापर्यंत खूप प्रश्न आलेले आहेत, पाहूया. मानसशास्त्रीय, शिकण्याच्या प्रक्रियेत सतत प्रगती होणे म्हटल्यावर पठारावस्था कसं काय? पठारावस्था म्हणजे प्रगती थांबण्याचा काळ आहे, शून्य प्रगतीचा काळ आहे, बरोबर आहे की नाही? प्रयत्न सुरू असतात मात्र प्रगती होत नाही, त्याला आपण पठारावस्था म्हणतो. प्रगती थांबण्याचा काळ आहे, शिक्षकाच्या दृढीकरणाचा काळ, शिक्षकाच्या कसोटीचा काळ, दृढीकरणाचा काळ, शिहावलोकनाचा काळ, अशी अनेक नावं आहे त्याला. मग अध्ययनासाठी लागणाऱ्या प्रेरणेच्या अभावाने होऊ शकतं, बरोबर. नवीन तंत्रज्ञानाचा अतिवापर केल्यावर कशी पठारावस्था येणार आहे? अध्ययनाचा वेग सातत्याने वाढणं हे तर चांगलं आहे, पठारावस्था नाही. आणि म्हणून उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2 आहे, ब विधान आहे. नेक्स्ट, नकारात्मक गतिमान वक्र यालाच काय म्हणतात? ऋण वक्र असं म्हणायचंय पहा त्यांना. ऋण वेगवर्धक म्हणजे नकारात्मक गतिमान वक्र याला काय म्हणतात आणि तो काय दर्शवतो, म्हणजे त्याचा अर्थ काय? बर, त्याला नाव काय आणि तो काय सांगतो असं सांगायचंय. याला उद्गामी वक्र म्हणतात. तो कामाचा वेग हळूहळू वाढतो हे दर्शवतं. कामाचा वेग हळूहळू वाढतो असं दर्शवणारा हा वरचा वक्र नाहीये. नकारात्मक गतिमान वक्र तसं नाही. बर, पुढे याला अवगामी वक्र म्हणतात. याला अवगामी वक्र म्हणतात. तो सुरुवातीला वेग जास्त असतो, सोपे घटक असतात, वेग जास्त असतो आणि नंतर हळूहळू कमी होतो. अवघड घटक आला की हा कमी होतो. अशा रीतीनं ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हा उद्गामी वक्र कसा असतो? तर सुरुवातीला काय आहे, सुरुवातीला नवीन विषय असतो, त्याच्यामुळे हळूहळू प्रगती होते, पण बारकावे कळल्यानंतर वेगाने प्रगती होते. अशा रीतीचा हा उद्गामी वक्र. पण आपल्याला उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. याला सरळ रेषीय वक्र म्हणतात. अध्ययनाचा वेग स्थिर असल्याचे दर्शवतो, चुकीचं आहे. याला पठारावस्था वक्र म्हणतात. अध्ययनाची प्रगती थांबली असल्याचे नाही, ऑप्शन नंबर 2. पुढे, अध्ययन वक्र काढताना उभ्या अक्षावर आणि आडव्या अक्षावर कोणत्या गोष्टीचे निदर्शन? असा उभा आणि असा आडवा, अशा प्रकारे उभा y आहे आणि इथं आडवा x आहे, बरोबर. हे तर आपल्याला माहिती आहे. मग उभ्या अक्षावर वेळ आणि आडव्या अक्षावर प्रगती इथं नाही, चुकीचं, उलट झालंय. उभ्या अक्षावर शिक्षकाची संख्या, आडव्या अक्षावर विद्यार्थी संख्या, याचा काही संबंध नाही. तर विद्यार्थ्याचे प्रयत्न आणि प्रगती यांचा काढलेला आलेख म्हणजे अध्ययन वक्र. मग अध्ययन वक्राचे टप्पे, अध्ययन वक्राचे प्रकार तुम्हाला माहिती असायला पाहिजे, बरोबर. तर उभ्या अक्षावर प्रगतीचे मापन, बरोबर आहे.
आणि आडव्या अक्षावर प्रयत्न, अगदी बरोबर, त्याला वेळ म्हणू शकतो आपण. ऑप्शन नंबर क बरोबर आहे. उभ्या अक्षावर विषयाची काठिण्य पातळी आणि आडव्या अक्षावर विषयाची संख्या अजिबात नाही. ऑप्शन नंबर क बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, एस आकार अध्ययन वक्र खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत अधिक आढळतो? एस आकार म्हणजे अध्ययन वक्राचा आदर्श आकार. नॉर्मली अशा पद्धतीने अध्ययन होत असतं, हे लक्षात राहू द्या. मग काय सांगते, जेव्हा विषय अत्यंत सोपा असतो आणि विद्यार्थी लगेच शिकतो. नाही, कसं आहे सांगतो की तेच, जेव्हा विषयाची काठिण्य पातळी सुरुवातीला कठीण आणि नंतर सोपी होत जाते. बरं, सुरुवातीला काठिण्य पातळी कठीण, नंतर सोपी होत जाते. बर, पुढे जेव्हा अध्ययनाची सुरुवात संत होते, त्यानंतर मध्यंतरी प्रगतीचा वेग वाढतो आणि शेवटी पुन्हा मंदावतो. क बरोबर आहे. आदर्श अध्ययन वक्राचा आकार असा असतो. काय सुरुवातीला विषयाची माहिती नसेल तर संत गतीने प्रगती होणार आहे. अध्ययनाची सुरुवात संत होते. आता बारकावे माहिती झाले तर मध्यंतरी प्रगतीचा वेग वाढणार आहे. आणि आता वेग किती काय कायमचाच तसा राहणार आहे का? कुठंतरी माणसाला मर्यादा असते की नाही, आणि म्हणून तो शेवटी पुन्हा मंदावतो. हाच आदर्श अध्ययन वक्र आहे, लक्षात राहू द्या. क विधान बरोबर आहे. जेव्हा विद्यार्थी कोणताही सराव करत नाही, क विधान आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न, वेगवान गोलंदाजी किंवा जलद गोलंदाजी करणे हे कौशल्य आहे, बरोबर आहे. आता क्रिकेट मॅच चालू आहे. या उदाहरणांमध्ये कौशल्याच्या कोणत्या मूलभूत घटकांचा समावेश होतो? कौशल्याच्या कोणत्या मूलभूत, आता वेगानं गोलंदाजी करायची असं कौशल्य आहे. आणि मग त्यामध्ये बघा, तर ऊर्जा, शक्ती तर लागणार आहे की ना. ऊर्जा म्हणजे शक्ती, म्हणजे दोन्ही घटक एकच आहेत, याचा अर्थ अ आणि ब तर लागणारच, बरोबर आहे. पुढे वेगवान गोलंदाजी करायची म्हणजे वेग तर आला, आणि वेग म्हणजे काय, वेगानं गोलंदाजी करतोय म्हणजे कमी वेळ लागणार आहे. म्हणजे वेग आणि वेळ एकच कन्सेप्ट सुचवतात, हे एकच घटक आहे. म्हणजे हा एक घटक झाला, ते समानार्थी शब्द आहेत, हा दुसरा घटक. आणि वेगवान गोलंदाजी करतोय म्हणजे बॅट्समन समोर आहे, माग बॉल फेकितोय, उपयोग आहे का? क्वालिटी पाहिजे की नाही, गुणवत्ता, समोर त्रिफळा उडव बाबा, ओके, गुणवत्ता पाहिजे, म्हणजे हा सुद्धा घटक. तर कुठलंही कौशल्य संपादन करत असताना त्या कौशल्यामध्ये हे 3 घटक असतात, ते असावे लागतात. हा प्रश्न परीक्षेला आलाय आणि ती कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हावी यासाठी आपण तो घेतलेला आहे. याचाच अर्थ उत्तर काय, अ ब क व ड सर्वच आहेत. ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, कौशल्य संपादनासाठी खालीलपैकी कोणता घटक अनावश्यक आहे? आता कौशल्य, आपल्याला एखादं कौशल्य कुठलं तरी मिळवायचं तर कुठल्या गोष्टींची आपल्याला गरज आहे? बरं, मानसिक तयारी, मनाची तयारी असायला पाहिजे, त्याच्याशिवाय कसं जमणार आहे, बरोबर आहे. शारीरिक तयारी अनावश्यक विचारलंय आपल्याला. अगोदर कोणते पाहिजे? शरीराची तयारी पाहिजे ना. कौशल्य शिकायचंय म्हणजे आपल्याला शारीरिक तयारी तर महत्वाची. त्यानंतर आपण कुणाचं तरी पाहून कौशल्य, क्रियात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो, अनुकरण ना, म्हणजे कुणाचं तरी पाहतो, प्रेरणा, आणि एखाद्याला आदर्श मानतो, त्याचं पाहून शिकतो. म्हणून प्रेरणा आणि आदर्शीकरण हे सुद्धा बरोबर आहे. प्रशिक्षण व सातत्यपूर्ण प्रशिक्षण लागतं असं कौशल्य शिकायला, बरोबर का नाही. त्यासाठी सराव पाहिजे, हे सर्वच बरोबर आहे. आणि मग अनावश्यक कोणतं आहे? अनावश्यक नाहीच आहे, याचा अर्थ वरील पैकी नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, च्या मते भावनेमध्ये परिस्थितीचे आकलन, भावनेचा उद्रेक व भावनादर्शी कृती अशा 3 अवस्था आहे. अरिस्टॉटल, मॅकडुगल, जेम्स लँग आणि वॉटसन असे 4 पर्याय. तर पहा हे कसं, याच्यासाठी तुम्हाला थोडीशी क्लुप्ती देतो. 14 सहज प्रवृत्ती सांगितलेल्या आहेत. पहा, 14 सहज प्रवृत्ती कुणी सांगितलेल्या आहेत? मॅकडुगलने सांगितलेल्या आहेत, मॅकडुगलने, बरोबर. आणि मग या 14 सहज प्रवृत्तींमध्ये 3 पैलू त्यानं सांगितलेले आहेत. सहज प्रवृत्तींचे 3 पैलू कोणते? एक आहे ज्ञान, माहिती हो ना, पाठीमागे सिंह बसलेला आहे, माहिती झालंय तेव्हा भीती वाटायला लागली, बरोबर, ज्ञान. त्याच्यानंतर दुसरा भाव, मग भावना निर्माण होती ना, भीती वाटायला लागली, सिंह मागं बसलाय, बरोबर आहे की नाही. आणि मग पळून जातोय म्हणजे भावनादर्शी कृती, मग कृती, असे 3 पैलू सांगितलेले मॅकडुगलने, त्याचंच हे वर्गीकरण आहे. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2, 2024-2025 2 वर्ष सलग मॅकडुगलच्या सहज प्रवृत्तीवर असे प्रश्न आले, साऱ्या महाराष्ट्राला फसवलं गेलं. आता नाही फसलं पाहिजे. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, आता पहा,
वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ भावनांना केवळ शारीरिक स्थिती मानतात. जे.बी. वॅटसन वर्तनवादी संप्रदायाचा जनक आहे. 1913 मध्ये त्यानं वर्तनवाद संप्रदाय मांडला, विचार प्रवाह मांडलाय आणि त्या वर्तनवादाचं हे मत बरोबर आहे. आता पुढे पहा, जेम्स लँगच्या मते, संशोधक सिद्धांत दोघांनी मांडलेला तो जेम्स लँग. तर जेम्स लँगच्या मते, हे संशोधकांची नाव आहे लक्षात राहू द्या, तर जेम्स लँगच्या मते भावनेचा आविष्कार हा शारीरिक बदलाचे कारण नसून कार्य आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आता म्हणाल सर आम्हाला कळणारच काय, भावनेचा आविष्कार हा शारीरिक बदलाचे कारण नसून ते कार्य. सांगतो त्यासाठी अगोदर क विधान वाचा. आपल्याला भीती वाटते म्हणून पळतो. जनरली आपण हा नियम असा मानतो, काय जनरली, की मला भीती वाटली म्हणून पळालो, सिंह दिसला भीती वाटले म्हणून पळालो. पण जेम्स लँग सिद्धांत तसा सांगत नाही, उलटा सांगतो. तो काय सांगतो की आपण पळतो म्हणून भीती वाटते, आपण पळतो म्हणून भीती वाटते, आपण रडतो म्हणून दुःख होतंय. अशा रीतीनं या जेम्स लँगचं मत, जेम्स लँगचा जो सिद्धांत आहे तो ड विधान सांगतोय. ओके, आता मग पर्याय चेक करू. सर्व विधाने बरोबर असून फक्त ड विधान चुकीचे आहे. नाही, आपल्याला तसं नाही सापडलेलं. अ ब व ड विधाने बरोबर आहेत. बर, अ ब व ड विधाने बरोबर आहे असं सांगितलंय. आणि ड विधान हे ब विधानाचे उदाहरण आहे. अगदी बरोबर. तर हे जे ड विधान आहे, आपण पळतो म्हणून भीती वाटते, हे उदाहरण आहे. आणि हे कशाचं, तर भावनेचा आविष्कार हा शारीरिक बदलाचे कारण नसून कार्य आहे. कार्य आहे याचंच विश्लेषण, याचाच अर्थ या उदाहरणामध्ये 2 नंबरचं विधान 100% बरोबर आहे. अजून याच्यापेक्षा ॲक्युरेट दिसतंय का ते बघून मग उत्तर ठरवू. अ ब व क विधाने बरोबर आहे. अ ब क विधाने बरोबर आहे. बरं, तात्पुरतं मानू बरोबर आहे. असून क क विधान हे ब विधानाचे उदाहरण नाही. ब विधानाचे उदाहरण डच आहे, क नाही. म्हणजे 3 नाही, फक्त अ व ब विधाने बरोबर आहेत, हे पण नाहीये. याचा अर्थ आपल्याला ॲक्युरेट फक्त ऑप्शन नंबर 2च उत्तर दिसतंय आणि म्हणून 2च उत्तर आहे. पहा पुढे, बरोबर विधान किंवा विधाने ओळखा. भावना आत्मसंरक्षक नसतात. भावना आत्मसंरक्षक नसतात, नाही असतात. तू म्हणाले काय भानगड, आम्हाला सर कळलं नाही. भावना आत्मसंरक्षक असतात. दुःख झालं रडला की बरं वाटतं, म्हणजे संरक्षण करतात त्या दुःखापासून. आपला राग आला, शरीर काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम करतं, भावना त्यावर काम करतात आणि माणूस शांत होतो. म्हणून भावना आत्मसंरक्षक असतात, हे नसतात, हे विधान चुकीचं आहे. पुढं आपल्याला बरोबर शोधायचंय. एखादा उद्दीपक पुन्हा पुन्हा पाहिला असता प्रत्येक वेळी सारख्याच तीव्रतेची भावना निर्माण होते. असं कसं काय होणार आहे, चुकीचं आहे. प्रत्येक वेळेस आता गुलाबजाम खाल्ला, परत गुलाबजाम खा, परत गुलाबजाम खा, परत गुलाबजाम खा, कमी होणार आहे का नाही तीव्रता, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 सुद्धा चुकीचं आहे. भावना निर्मितीमध्ये व्यक्ती भिन्नता नसते म्हणतात. नसते नाही, असते. तुमच्या मनातली भावना वेगळी, माझ्या मनातली भावना वेगळी, बरोबर आहे की नाही. याचा अर्थ 3 सुद्धा चुकीचा आहे. आता 4, तीव्र भावना उद्रेकावेळी व्यक्ती विवेक शून्य कृत्य करण्याची शक्यता असते. अगदी बरोबर आहे. एकदम तीव्र भावना, चित्तभ्रमामध्ये होतं ना तसं, एकदम तीव्र भावनांचा क्षोभ झाला, ज्याला ती वस्तू नाहीशी ती बी असल्यासारखी दिसते, विवेक शून्य कृती करतोय. अशा रीतीनं ऑप्शन नंबर 4 विधान बरोबर आहे. बाकी 1, 2, 3 चुकीचे. कसे चुकीचे ते सुद्धा चेक केले. पुढे, खालीलपैकी बिनचूक नसलेले विधान ओळखा. आता बिनचूक नसलेले, बिनचूक म्हणजे काय, बरोबर नाहीत, बरोबर आहेत. बिनचूक म्हणजे काय, बरोबर. नसलेले, बरोबर नसलेले म्हणजेच चुकीचे विधान आपल्याला ओळखायचंय, बरोबर की नाही. चुकीचं विधान ओळखायचंय, हे पहिलं अगोदर कळलं पाहिजे. स्थिर भाव हे संपादित नसतात. स्थिर भाव हे संपादितच असतात, संपादित असतात. बघा ना, राष्ट्रप्रेम काय जन्माला येतानाच कुणी राष्ट्रप्रेम घेऊन आलंय का,
नाही, बरोबर आहे की नाही? तर राष्ट्रप्रेम किंवा अशा अनेक उदाहरणं आहेत. पुढे ते येतील की ते संपादित आहेत. आपण आयुष्याच्या प्रवासामध्ये आपल्यावर जे संस्कार झाले, आपल्याला जे शिकवलं गेलं त्यानुसार ते स्थिर भाव तयार होत असतात आणि म्हणून ते संपादित असतात. एक नंबर चुकलं. आपल्याला काय चुकीचं शोधायचंय. पुढे सुभाष बाबू व भगतसिंग यांच्या चरित्रातून अहिंसेसारखा स्थिर भाव विकसित होईल. सुभाष बाबू भगतसिंग यांच्यातून गांधीजींकडून अहिंसेसारखा होईल, परंतु इथं सुभाष बाबू आणि भगतसिंग यांच्याकडून इथं राष्ट्रभक्तीचा स्थिर भाव रुजवला जाईल, अहिंसेचा नाही. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. तिसरं पाक भावनांमुळे निर्माण झालेले स्थिर भाव हे भावनेप्रमाणे चंचल असतात. जर ते भावना चंचल असते, पण जर ते चंचल असते तर त्याला स्थिर नाव दिलं असतं का? स्थिर भावनांचा विशिष्ट अनुभूतीच्या द्वारे, संस्काराच्या द्वारे भावनांमध्ये एक स्थिरता आणण्याचं काम केलं जातं. एक स्थिरता. माणूस दुःखी बी नाही, फार सुखाने हुरळून जात नाही, फार दुःखाने कोलमडून पडत नाही, असा स्थिर भाव. स्थिर आहे. मग चंचलचा काय संबंध आहे? चंचल असतं तर स्थिर नाव आलं असतं का? अजिबात नाही. याचा अर्थ 3 नंबरचं पण चुकीचं. न्यूनतेच्या भावनेलाच न्यूनगंड किंवा अहंगंड असे म्हणतात. आता पहा, न्यूनतेच्या म्हणजे माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये याला म्हणायचं न्यूनता, कमीपणा. न्यूनतेच्या भावनेला न्यूनगंड म्हणतात, न्यूनगंड. आणि माझ्याकडे खूप आहे, ओव्हर कॉन्फिडन्स जेव्हा येतो तेव्हा अहंगंड म्हणतात. म्हणजे न्यूनगंड आणि अहंगंड ही विरोधी संकल्पना आहे. जर हा शब्द नसताना आता वाक्य बरोबर असतं, पण न्यूनगंड किंवा अहंगंड असं दिलेलं आहे. तर तसं नाही, हे परस्पर विरोधी संकल्पना आहेत. काही लोकांना असे असतात बघा, भाव असतो त्यांच्यात, मला काही येत नाही रे, मला काही येत नाही, ते न्यूनगंड. मला सगळं येतंय, हा विषयच नाही, मला सगळं येतंय, याला म्हणायचं अहंगंड. अहंगंड दोन्ही चांगले नाहीत, दोन्ही चांगले नाही. त्याच्या मधला जो भाव आहे तो महत्वाचा, त्याला स्थिर भाव म्हणायचं. ओके, तर हे सुद्धा चुकीचे, सगळे चुकीचे दिले आणि आपल्याला चुकीचे ओळखायला सांगितले. मग अ ब क व ड ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, अजूनही आपल्याकडे वेळ आहे 1 महिन्यांचा. आणि या 1 महिन्यांमध्ये टीटी पेपर 1 चा सर्व विषय जर तुम्ही सर्व कोर्स जॉईन केला तर 500-600 टेस्ट आहेत, 150 मार्कांच्या 5 टेस्ट आहेत. तुम्हाला सर्व विषयांचे फास्ट ट्रॅक लेक्चर मिळतात. उद्यापासून परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राचे फास्ट ट्रॅक कोर्स सुरू होत आहेत. या कोर्समध्ये ते फ्री आहेत. सगळ्या विषयांची फास्ट ट्रॅक तुम्हाला मिळतात. रेग्युलर कोर्स तर आहेच आहे आणि म्हणून असा 2500 रुपयाचा जो कोर्स आहे, वेळ कमी राहिला आहे म्हणून तुम्हाला फक्त 999 रुपयालाच उपलब्ध करून दिलाय. जॉईन करा. प्ले स्टोअरला जायचं, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं तिथून. आता ज्यांना टीटी पेपर 2 सामाजिक शास्त्रावर फोकस करायचे त्यांच्यासाठी आम्ही सुपर मंडेचा एक स्पेशल प्रोग्राम राबवलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला हा स्पेशल कोर्स मिळेल. 10 ऑनलाईन टेस्ट सोडवायला येतील, 150 मार्कांच्या सर्व विषयांच्या, आणि त्याचा सुपर मॅरेथॉन सुद्धा मिळणार आहे. अशा रीतीचा हा कोर्स आहे. लाईव्ह लेक्चर त्याचे मिळणार आहेत. आणि असा कोर्स जो 499चा होता, वेळ कमी राहिलाय, 299 मध्ये तुम्ही तो घ्यायचा. प्ले स्टोअरला जायचं आणि हा कोर्स पहा. गणित विज्ञानाचा सर्व विषयांचा कोर्स सुद्धा हा 2000चा कोर्स होता, परंतु तुम्हाला फक्त 750 रुपयाला अवेलेबल करून दिलाय. मराठीचा फास्ट ट्रॅक कोर्स पण आहे, टोटल कोर्स आहे. फास्ट ट्रॅक कोर्स जॉईन केला फक्त मराठीचा 99 रुपयाला फास्ट ट्रॅक कोर्स आहे. अगदी गणित बुद्धिमत्ता भूमितीचा सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्स जॉईन केला फक्त 99 रुपयाला आहे. तुम्हाला जो जॉईन करायचा तो जॉईन करा. सगळ्यात महत्वाचं आत्ता हे जे प्रश्नोत्तर आपण पाहिले ते कोणत्या? विजयपथ सीडीपी नावाचा 10 टेस्टचा कोर्स आहे, तो प्रत्येकाने जॉईन करायचा. आपले जुने विद्यार्थी, नवे, सर्वांनी हा कोर्स जॉईन करायचा आहे. फार महत्वाचे ऑनलाईन टेस्ट सोडवायला येणार आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचं अशा प्रकारचं लेक्चर असणार. हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. हे आपल्या शिक्षक बांधवांसाठी, भगिनींसाठी, सहकार्यांसाठी शेअर करा. चॅनलवरच नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे प्रश्न आणि त्यांचं अशा प्रकारचं विश्लेषण इथंच मिळणार आहे. चला, घाबरू नका. सकारात्मक विचारांना अभ्यास करा. प्रॉपर 25 ते 26 दिवसांचं प्रॉपर नियोजन करा.
आणि आत्मविश्वासाने ठरवा, तयारी होते, मनानं सांगा तयारी होते, मान लो तो हार है, ठान लो तो जीत है. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.